आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करते आज? दीदीला फोन करते. तुला काय प्रॉब्लेम आहे ग? फोन दे इकडं. अजिबात मिळणार नाही. मंजीला फोन लावताय म्हणल्यावर तर अजिबात देणार नाही. जवळ मी सांगत नाही तवर तिच्याशी कुणी बी बोलायचं नाही. वंसव, असं काय करताय तुम्ही? आई आहे मी तिची, काळजी वाटणारच की. चौकशी नको करायला होय. मी हात जोडते तुमच्या पुढं. एकदा बोलू देऊ मला मंजूशी. सुनंदे, हा बघ तू बस बरं इथं बस. अगं सुनंदे, मी बी एक काय आहे, तुझ्या जीवाची घालमेल मला कळत नाही असं वाटतंय का तुला? आता त्या गुंडा बरोबर लगीन झालंय म्हणल्यावर तुला काळजी वाटणं साहजिकच आहे. त्यात ती कैदाशीन सासू बसली आहे तिथं. बया, पोरगीचं काय हाल लावलं असतील कुणान ठाव. खाया प्याला तरी देत असतील का नाही काय माहिती बाई. मला तर वाटतंय उपाशी झोपत असतील. ती कैदाशीन हात उचलायला बी कमी करत नसेल बाई. देवा, पोरगी तेवढी सुखात असून दे म्हणजे झालं बाबा. सुनंदे, हा बघ तू मला काय बी म्हण, वाटलं तर माझा किस्सा बी राग करा तुम्ही, पण आता तुझ्या पोरगीला त्या घरातनं बाहेर काढायची जबाबदारी माझी. हा बघ, आपण तिला त्या घरातनं बाहेर काढू आणि मग तिच्या बरोबर तिचं थाटामाटात लगीन करून देऊन माझी सून करून घेईन मी तिला. तू अजिबात काळजी करू नकस. फक्त तिचा घटस्फोट होईस्तवर तुम्ही दोघी बी अजिबात तिच्याशी बोलायचं नाही. हा वंस, हो हे काय बोलताय तुम्ही? माझ्या लेकीच्या अंगावरची अजून हळद बी उतरली नाही आणि तुम्ही घटस्फोटाची भाषा करताय. ही काय बरोबर नाही. जवळ माझ्या लेकीला स्वतःच्या डोळ्याने मी बघत नाही ना, तोवर माझ्या जीवाला नाही चैन पडणार. तुम्ही घटस्फोटाची भाषा नका करू. मी चालले मंजूला भेटायला. सुनंदे, घटस्फोटाचं नाव घ्यायचं नाही म्हणतेस ना, तर पोरगीची काळजी असल्याचं नाटक बी बंद कर. झालंय ना तुझ्या समजा मनासारखं. आणि काय ग सुनंदे, माझ्या भावाबरोबर तू सुद्धा मला अशा बुद्धी लावतास की मंजीला तुमची सून करून देईन म्हणून. तो शब्द मोडून तू समध्या गावामोर आमचं नाक कापलंय. माणसं येता जाता आम्हाला टोमणं मारते ती. पर एक गोष्ट तर तू ध्यानातच ठेव, तुझ्या पोरीची त्या गुंडाबरोबर काडीमोड केल्याशिवाय मी गप्प बसायची नाही. काट्यानं काटा काढणार म्हणजे काढणार. रत्ना काटे म्हणते ती मला. मंजू, बाळा बस आता, बस झालं रडायचं. हे घे पाणी पी. सावकाश सावकाश, बसून पी, बस. हे बघ मंजू, मायानं तुझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली. सुरवेच्या घरात सुनेला अशी वागणूक कधीच दिली गेली नव्हती, आणि तुला जर अशी वागणूक मिळत असेल तर मी अजिबात सहन करणार नाही. पण बाळा, तू थोडी धीट हो ना.
तू अशी घाबरत जाऊ नकोस. काय करू पप्पा, मी खूप प्रयत्न करते धीट व्हायचा. लहानपणापासून वडिलांनी आम्हाला खूप धाकात ठेवलं. वडील तुमच्यासारखे बी असू शकतात हे माहीतच नव्हतं. पण मी आता सगळं काम नीट करीन. अजिबात काम करायचं नाही जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत. तुला बरं नाही ना तर तू आता विश्रांती घ्यायची. आणि कोण जर तुला बळजबरीनं काम कर म्हणत असेल तर मला सांग, मी आहे. आता काळजी घे आणि विश्रांती कर. चल, बस झाला आता रडायचं, विश्रांती घे. हा, स्टेपलर कुठे गेला? काय गोलब काका, काय करताय इतकं? का तुमच्या गोळ्या वगैरे हरवल्या की काय? काय नाही ग, अग सकाळपासून स्टेपलर शोधतोय. सगळं पोलीस स्टेशन पालतं घातलं पण कुठं गावाना ना. काय पोलीस स्टेशन मध्ये चोऱ्या व्हायला लागल्यात का काय? अहो माझी वय पण गायब आहे, सापडण झाली आहे. थांबा, मी शोधून देते. मंजू असते तर सगळ्याच वस्तू जागच्या जागी सापडल्या असत्या ना. तिला फोन करू का? ती सांगाल बरोबर. हा, तिला माहित असेल. हा मग करतोस फोन. हो, पण तिचं नवीन लग्न झालंय. आपल्या कामासाठी उगाच तिला फोन करून कशाला त्रास द्यायचा. आधी तिथं मम्मी साहेब आहेत तिला डिवचायला. बर, ते बी खरंच आहे. आपल्यामुळं तिला अडचण नको. हो, तेच म्हणते मी. हा, ते असताना तिचं काम लई छोट वाटायचं, पण आता कळते तिचंच काम लई महत्वाचं. खर तर सगळं पोलीस स्टेशन तीच सांभाळायची. हो, गाण्या फिरंगीला पकडायला सुद्धा 2 टाइम तिचीच मदत झाली. हो हो, पोरगीनं डेअरिंग केली.